पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। उद्यापासून 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर राज्यभरातील प्रशासनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता। 20 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील लाखो सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अखेर शासनाविरोधात कठोर भूमिका घेत 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे। गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आला असून यामुळे राज्यातील शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारी व कर्मचारी शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्राच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे। समितीचे नियंत्रक तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। त्यांनी सांगितले की राज्यभरातील सुमारे 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असून मंत्रालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यासह विविध शासकीय कार्यालयावर त्याचा थेट परिणाम होणार आहे। प्रशासन ठप्प होण्याची भीती। या संपामुळे शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच अनेक रुग्णालयांमधील कामकाज ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जरी अत्यावश्यक सेवा संपातून वगळण्यात आल्या असल्या तरी दैनंदिन प्रशासनावर मोठा परिणाम होणार असल्याची स्पष्ट संकेत मिळत आहे। प्रलंबित मागण्यामुळे संताप। कर्मचारी संघटनांनी सांगितले की मागील युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या मागण्यांबाबत आश्वासने देण्यात आली होती, मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। विशेषतः सुधारित निवृत्ती वेतन योजना, पेन्शनबाबत अद्याप स्पष्ट अधिसूचना काढण्यात आलेली नाही। ही प्रमुख नाराजीची बाब आहे। आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची मागणी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10, 20, 30 वर्षानंतर मिळणारी पदोन्नती लाभ अद्याप लागू झालेली नाही। यामुळे हजारो कर्मचारी आर्थिक व प्रशासकीयदृष्ट्या वंचित राहत असल्याचे संघटनाचे म्हणणे आहे। निवृत्तीचे वय 60 करण्याची मागणी। राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावी ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। देशातील बहुतेक राज्यांमध्ये ही अंमलबजावणी झालेली नसताना महाराष्ट्र मात्र अद्याप निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। रिक्त पदाचा प्रश्न गंभीर। राज्यातील विविध विभागामध्ये सुमारे 35% पदे रिक्त असल्याचा दावा संघटनांनी केला आहे। त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून पदोन्नती प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत। तसेच चतुर्श्रेणी कर्मचारी व वाहनचालक पदांच्या भरतीवर घालवण्यात आलेली बंदी तातडीने उठवण्याची मागणी करण्यात आली आहे। आरोग्य विमा योजनेची मागणी। कर्मचारी व शिक्षकांसाठी व्यापक कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करण्याची मागणी प्रमुख आहे। केरळ राज्याच्या धर्तीवर किमान 5 लाख रुपयापर्यंत उपचाराची सुविधा देणारी योजना महाराष्ट्रात लागू करावी, असे संघटनाचे मत आहे। एकूण 18 मागण्यासाठी संप। या सर्व मागण्यासह एकूण 18 प्रमुख मागण्यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। नगरपालिका व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तातडीने निश्चित करणे, सुधारित पेन्शन योजनेची स्पष्ट अधिसूचना काढणे, रिक्त पदे भरणे यासारख्या मागण्या यात समाविष्ट आहेत। शासनासमोर मोठे आव्हान। या संपामुळे शासनासमोर मोठे प्रशासकीय व राजकीय आव्हान उभे राहिले आहे। संप दीर्घकाळ चालल्यास शिक्षण व आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कर्मचारी संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच बेमुदत संपाचा निर्णय घ्यावा लागल्याचे विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले असून शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची इशाराही देण्यात आला आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।